कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सागर कदम. माझे कोकणच्या बातमीपत्रामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. खेड-भैरवली मार्गावरती भीषण अपघात, वाळूच्या डंपरची दुचाकीला जोरदार धडक, अपघातामध्ये दुचाकीचा अक्षरशः चुराडा. पनवेलमध्ये गुटख्याचा मोठा साठा जप्त, 28 लाखांचा गुटखा, पान मसाला जप्त, एका आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात. अलिबाग शहराच्या प्रवेशद्वारावर मृत्यूचा सापळा, अरुंद नादुरुस्त रस्त्यामुळे अपघातांची शक्यता वाढते. आणि नवी मुंबई पोलिसांना मिळाले मोठे यश, वाहने चोरणारे 2 सराईत गुन्हेगार ताब्यात, 20,45,000चा मुद्देमाल हस्तगत. आता पाहूया सविस्तर वृत्त. खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागात जाणाऱ्या खेड-भैरवली मार्गावरती नांदगाव बस स्टॉप नजीकच्या वळणावरती भरधाव वेगाने येणाऱ्या वाळूच्या डंपरने दुचाकीला ठोकर दिल्यामुळे मोठा भीषण अपघात झालेला आहे. या अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला असून दुचाकीवरील एक तरुण आणि तरुणी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केलेला आहे. या मार्गावरून वाळू आणि गौण खनिजाची वाहतूक मोठ्या प्रमाणावरती होत असते. हे डंपर भरधाव वेगाने चालतात, त्यामुळे मार्गावर सतत अपघातांची मालिका सुरूच असते. प्रशासनाने भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरवर कारवाई करण्याची मागणी परिसरातून सध्या होत आहे. जमिनीचे खरेदी खत न करता 22,72,000ची फसवणूक केल्याप्रकरणी रत्नागिरीतील सावकारासह एका वकिलाविरोधात रत्नागिरी शहर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. फसवणुकीची ही घटना 15 मार्च 2017 ते 20 जानेवारी 2025 या कालावधीत घडलेली आहे. सावकार निलेश कीर आणि ॲडव्होकेट महेश नलावडे अशी या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात संदीप मधुकर वलोंडे यांनी फिर्याद दाखल केली आहे. रत्नागिरी शहर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. अलिबाग शहराच्या प्रवेशद्वारावरती अरुंद नादुरुस्त रस्त्यामुळे अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे. चेंड्रे बायपास येथील अलिबागकडे येणाऱ्या रस्त्याचा सुरुवातीचा नादुरुस्त भाग व रस्त्यामध्ये असलेले लोखंडी दुभाजक यामुळे गर्दीच्या वेळी मोठी वाहने विरुद्ध दिशेला जाऊन अपघात होण्याची शक्यता आहे. चेंड्रे बायपास येथे गेली कित्येक दिवस नादुरुस्त रस्ता आहे. या रस्त्यावरती खड्डे पडले असून यामुळे अनेकांचे अपघात झालेले आहेत. रस्त्याची झालेली दुर्दशा पाहता आता बांधकाम विभागाने या नादुरुस्त रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. जुने पनवेल येथील सुरुची हॉटेल समोर रस्त्याच्या कडेला गाडी लावल्याने आरटीओ अधिकारी महिलेने एका तरुणावरती दंडात्मक कारवाई केली, परंतु ही कारवाई बेकायदेशीर आणि त्या महिला नाराजी व्यक्त केली जात आहे. पाहूया नेमका हा काय प्रकार आहे. या मॅडम आहेत, त्यांनी आपल्या गाडीवर डेंजरस जागेवर न लावताना पण त्यांनी फाईन मारलेला 500 रुपयाचा. ही आरटीओची मनमानी आहे आणि सध्या हे आरटीओचे जे सर्वसामान्य नागरिकांना त्रास देण्याचे प्रमाण खूप वाढत चाललेले आहेत. कायदा आणि नियम आरटीओचे असे आहेत 1988 प्रमाणे मोटर व्हेकल ॲक्ट की जर गाडी पहिला आपल्याला अनाऊन्स करायची आहे आणि अनाऊन्स केल्यानंतर जर मालक येत असेल तर ती गाडी सोडायची आहे, ती धरायची नाही आहे. तरी ह्यांनी हे धरलेलं आहे. मॅडमचं नाव आपण बघूया. ह्यांनी माझ्याशी वादही घातला आणि मी त्यांना सांगतो वारंवार की आरटीओच्या नवीन नियमाप्रमाणे अनाऊन्समेंट करायची आणि गाडीचा चालक जर आला तर फाईन मारायची नाही आहे. तर हे आपण जास्तीत जास्त व्हायरल करा आणि ह्या कर्मचाऱ्याबद्दल कारवाई झाली पाहिजे आपल्याला. आणि हे त्यांचे साथी आहेत सगळे. ही गाडी आपण बघू शकतो. 500 रुपयाचा फाईन मारला आहे, ते पण विदाऊट इंटिमेशन. यांची गाडी मी धमकी वगैरे काय दिलं, माझ्याकडे व्हिडिओ आहे, ह्या मॅडमकडे व्हिडिओ आहे. व्यक्ती येऊन ह्या मॅडमनी मला त्रास दिला. गाडी माझी इथे उभी होती, डेंजरस जागा कुठेच नाही, पण ह्या मॅडमची मनमानी चालू आहे. बघा तुम्ही बघू शकता. हे यांचे कर्मचारी सगळे, हे युनिफॉर्मवर पण नाही आहेत, कॉन्ट्रॅक्ट बेसिस आहेत हे सगळे.
हे बघून घ्या तुम्ही. ह्या मॅडमनी मला मनस्ताप दिला, उद्या जीवाचं बरं माहिती केलं तर ह्या मॅडम जबाबदार असतील. नवी मुंबई आणि परिसरामध्ये अनेक दिवसांपासून स्कूटी आणि रिक्षा चोरणाऱ्या सराईत 2 गुन्हेगारांना नवी मुंबई पोलिसांच्या पथकाने अटक करून त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे. त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या रिक्षा आणि स्कूटी असा एकूण 20,45,000 मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. तर धक्कादायक बाब म्हणजे या दोन्ही गुन्हेगारांवरती वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये तब्बल 17 गुन्ह्यांची नोंद असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांना या 2 गुन्हेगारांना अटक करून हे मिळालेले मोठे यश म्हणावे लागेल. सीबीडी पोलीस स्टेशनचा CR नंबर 16/15 चोरीच्या गुन्ह्यामध्ये ऑटो रिक्षा चोरीची घटना घडलेली होती. या संदर्भात सीबीडी पोलीस स्टेशनचे सिनियर PI रेवडे साहेब आणि त्याचबरोबर DB चे टीमचे प्रमुख डंबाळे आणि त्यांच्या टीमने आरोपी अरेस्ट केलेले आहेत 2 आणि त्यांनी जवळपास शहरातील विविध ठिकाणचे वेगवेगळ्या प्रकारचा टेक्निकल अनालिसिस करून जवळपास 17 गुन्हे चोरीचे उघडकीस आणलेले आहेत. या 17 गुन्ह्यांमध्ये जवळपास 13 गुन्हे हे मुंबई पोलीस आयुक्तालयातील आहे आणि उर्वरित गुन्हे हे मुंबई पोलीस आयुक्तालयातील आहे. या दोन्ही आरोपींच्या पैकी एका आरोपीच्या विरुद्ध 324चा अनडिटेक्टेड गुन्हा सुद्धा आहे खारघर पोलीस स्टेशनचा, तो सुद्धा आम्ही डिटेक्ट केलेला आहे. हे चोरी करून वेगवेगळ्या ठिकाणी विकण्याचा प्रयत्न करायचे, काही ठिकाणी जे दुसरे आहेत जमा करून ठेवतात नंतर विकतात. ते PC चालू आहे त्यांची, 6 दिवसानंतर ते तपासामध्ये माहित पडेल. शिवसेना उभाटा युवासेना शाखा आवाशी यांच्या वतीने हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिवसेना शाखा प्रमुख श्री नाना आंबरे, उपविभाग प्रमुख धामणदेवी सतीश भाऊ आंबरे, युवासेना IT तालुका प्रमुख खेड सुमित चव्हाण, ज्येष्ठ शिवसैनिक संतोष पाटोळे, राजू मावळकर, प्रथमेश चाळके, संतोष देसाई, शिरू चांदे, अमृते, इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आज रत्नागिरी जिल्हा प्रमुख व दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांच्या मुकादम लँडमार्क येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त उपजिल्हा प्रमुख श्री विजयराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी सतीश बेलोसे, प्रकाशराव मोरे, सुषमा कदम, ज्येष्ठ शिवसैनिक विष्णू कदम, अरविंद शेठ तोडकरी, देवेंद्र मोरे यांसह सर्व आजी माजी कार्यकर्ते, शिवसैनिक, युवा सैनिक, महिला आघाडी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेकायदेशीर बांधकाम तोडण्याची नोटीस बजावल्यावरती रत्नागिरीतील मिरकरवाडा येथील रहिवाशी यांनी आज थेट रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. यावेळी जिल्हाधिकारी देवेंद्र सिंग यांनी भेट देत मागणी समजून घेतली. यावेळी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मत्स्य आयुक्त पालव उपस्थित होते. रहिवाशी यांनी कारवाई थांबवण्याची विनंती केली. तसेच आमचे पुनर्वसन करा अशी देखील मागणी करण्यात आली. आज आम्ही 45 वर्ष तिथे आहे नोकरी. आज आमच्या जर पोटावर त्यांनी पाय आणला आहे, ते झोपडी उठवची सारखी म्हणत राहते. आजकाल कसं आहे, कुंडली पण काढलाय होता आमच्याजवळ, पण आता जर काढला आहे तर एकदम अति करला आहे. आम्हाला तर नाही झाला पाहिजे आणि आम्हाला जर करायचं असेल त्यांना तर आम्हाला पहिल्यांदा त्यांनी जागा द्यायची, त्याच्यानंतर त्या लोकांनी या उठवचं. आम्ही काय नाही उठवचं असं म्हणत नाही, उठवता त्यांनी उठवता म्हणतात ना उठवचं, पण आधी पहिल्यांदा आम्हाला जागा द्यायची आमची. आज आम्ही एवढी वर्ष आहे, मी तिथेच राहता आणि सर्व लोक आम्ही जेवणात किरे पडलेले पण खाल्लेले. बाई मनुष्य आम्ही सर्व तिथेच मच्छी घालतो, सुकळ तिथेच राहतो, तिथेच खातो. आमच्या मुलांच्या कानातल्या गेले होते किरे आणि जेवणात पण आमच्या गेले होते. तरीपासून आम्ही तिथेच आणि तिथेच खाते, आजपर्यंत तिथेच आहे. तेव्हा आमच्या त्यांनी पोटार मारायचं नाही, एकदम पाठीर मारा पण पोटार मारू नको. का आज आम्ही गरीब आहे म्हणून आम्ही तुमच्या दारात आहे असं समजा. असं नको समजू की आम्ही एकदमच पडलेले आहे. आम्ही हाय, आपण कमवतो, आपण स्वतः खातो, कोणत्या ह्याच्यात आम्ही जात नाही. आज आम्ही कर्ज काढलेलं आहे, सर्व कर्ज काढून आम्ही आज ते धंदे उठवलेले आहे तिथे झोपरे. आज आम्ही एक हप्ता नाही भरला तर आमच्यावर हप्त्यावर दुसरे 700 रुपये वाढतात. काय करायचं, आम्ही कुठनं हप्ते भरायचे, कोण देणार आमचे हप्ते? हा व्यवसाय आहे का आमचं? खाली आम्ही एक मच्छी मारा
एवढंच आहे. दुसरं आमचा ह्या पण नाही, धंदी पण नाही कुठले. नाही तर आम्हाला तुम्ही कुठे तरी बसावा ना, आम्ही बसायला पण तयार आहे. काय असं ना, आम्ही बसू पण शकतो. पण आम्हाला पर्यायी जागा उपलब्ध करून द्या. आणि हे आजचा जी घटना आहे आणि उद्या जे आमच्यावर येणार आहे ते तुम्ही थांबवा. पण मंत्री, पालकमंत्री, उद्योगमंत्री, जिल्हाधिकारी, फिशरीज आणि हे आपले ह्यांच्या सर्वांनी मिळून आमच्यावर दया करायची महिलांवर आणि आमचा जो अन्याय होता हे बचाव करायचं. आणि जे आम्ही आता जे आले ह्यांना पण आम्ही जे हे करणार आहोत आणि आम्हाला पण चांगलं हे न्याय द्यायचा. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून वाद सुरू असताना ठाकरे गटाच्या विधानसभा उमेदवार स्नेहल जगताप या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत असे संपूर्ण रायगड जिल्ह्यात चर्चेला उधाण आले असता मंत्री भरत गोगावले यांनी चांगलेच तोंड सुख घेतले आहे. पाहूया. तीच त्यांची निष्ठा आपल्याला दिसते. अरे मी मागे सांगितलं ना, काही लोकांनी जेवलेले ताटावरनं उठलेले अजून हात पण सुकला नाही तर लगेच दुसरं ताट वाढायला सुरुवात केलेली आहे. याचा अर्थ तुम्हाला कळलं असेल की यांची निष्ठा किती आहे. हे त्यावेळेला दुसऱ्याला निष्ठा शिकवत होते आणि आता त्यांची निष्ठा तुमच्या समोर आलेली आहे, ते बघा तुम्ही. श्रीवर्धन तालुक्यात पर्यटन वाढीसाठी पर्यटकांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने दिवेआगर व हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्याचे सुशोभीकरण करून या ठिकाणी अत्याधुनिक पद्धतीचे मत्स्यालय म्हणजेच ॲक्वेरियम व पर्यटक विश्रामगृह निर्माण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे हरिहरेश्वर मंदिर प्रदक्षिणा मार्गाचे सुशोभीकरण करण्याचे कामही प्रस्तावित आहे. लवकरच ही विकास कामे पूर्ण होऊन तालुक्याच्या पर्यटनास चालना मिळावी यासाठी आदिती तटकरे प्रयत्नशील आहेत. या संदर्भात मंत्रालय दालनात बैठक पार पडली. यावेळी पर्यटन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशी, रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे व संबंधित अधिकारी उपस्थित होते. पनवेल तालुक्यातील विचुंबे येथे गुटख्याचा मोठा साठा जप्त करण्यात आलेला आहे. आज सकाळी जवळपास 7:30च्या सुमारास विचुंबे परिसरात काही अनैतिक गोष्टी घडत असल्याची माहिती गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून मिळाली. त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन व अन्न नागरिक औषध प्रशासन यांच्या माध्यमातून धाड टाकण्यात आली. त्या ठिकाणी तपास केला असता मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा आढळून आलाय. सध्या महाराष्ट्रात गुटखा बंदी असल्याने असा साठा ठेवण्यास कायद्याच्या दृष्टीने मज्जाव आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन व खांदेश्वर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली. पनवेलमधील विचुंबे गावात एका चाळीतल्या खोलीमध्ये आढळून आलेला 20,06,000 किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. गुटखा, पान मसाला अशा तंबाखूयुक्त पदार्थ मिळून आतापर्यंत जवळपास 28 लाखांचा मुद्देमाल व माल पोहोचवण्यासाठी वापरण्यात आलेल्या दुचाकी देखील जप्त करण्यात आल्या आहेत. आज दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी आपल्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे माननीय मंत्री नरहरी झिरवळ साहेब यांच्या आदेशानुसार आणि आपल्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त गुप्तवार्ता माननीय राहुल खाडे साहेब, त्यानंतर आपल्या विभागाचे माननीय आयुक्त नार्वेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आजची ही कारवाई प्रस्तावित केलेली होती. आपल्याला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळालेली होती. त्या अनुषंगी आपण या विभागाचे, या कार्यक्षेत्राच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय ढाकणे मॅडम यांच्या सहकार्याने आपण सकाळी साधारणतः 7:45च्या सुमारास या ठिकाणी हजर झालो आणि हजर राहून या ठिकाणी तपासणी केली असता आपल्या या विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घागरे साहेब यांच्या समवेत येऊन या ठिकाणी पाहणी केली असता या ठिकाणी प्रतिबंधित केलेला अन्नपदार्थाचा साठा मोठ्या प्रमाणावरती आढळून आला. सदर साठ्याची किंमत साधारणतः 28 लाखाच्या जवळपास आहे आणि सदरचा प्रतिबंधित केलेला अन्नपदार्थाचा वितरण करण्यासाठी एक 2 व्हीलरची देखील वापर करण्यात येत होता. तर ती सुद्धा आपण या कारवाईमध्ये जप्त करणार आहोत. तर याच्यानंतर हा सदरचा साठा ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसह आपण या प्रकरणामध्ये प्रथम खबर अहवाल म्हणजेच FIR सुद्धा दाखल करणार आहोत. हा माल नेमका कुठला होता आणि किती पकडण्यात गेला? याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रतिबंधित अन्नपदार्थ होता. साधारणतः 14 प्रकारचे वेगवेगळे प्रतिबंधित अन्नपदार्थ होते. याच्यामध्ये गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखू यासारखे प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ होते.
ते आपण जप्त करून पुढील कार्यव्यवस्था आपण ते साधारण ताब्यात घेऊ. मार्केटमध्ये व्हॅल्यू किती असेल याची? तर साधारणतः याची व्हॅल्यू बघितली तर अप्रॉक्सिमेट 28 लाखाची जवळपास किंमत आहे. तर सदस्थितीमध्ये जेव्हा आपण या ठिकाणी व्हिजिट केली तेव्हा या ठिकाणी संदीप कुमार निषाद म्हणून जो व्यक्ती कामकाज पाहत होता त्या व्यक्तीला आपण ताब्यात घेतलेला आहे. तर तो जो नाव अजून यापुढे निष्पन्न होतील किंवा तो जो नाव सांगेल ते नाव आपण पुढे FIR मध्ये आपण टाकतो. याच्यामध्ये आता घरमालकाने त्या व्यक्तीसोबत काही भाडे करार केलेला आहे का, भाडे तत्वावर काही जागा दिलेली आहे का हे बघणं गरजेचं आहे. जर तसं भाडे करार जर केलेला असेल तर आपल्याला त्यावर कारवाई करायची किंवा काय ते लिगल बेसिसवरती आपण सातत्य राहील की कशा पद्धतीत अजून बरेचसे नाही. यापुढे देखील जर असं आपल्याला गुप्त बातमीदारामार्फत जर असं मोठ्या प्रमाणाची कुठं विक्री होत असताना आढळून आल्यास आमच्याशी संपर्क केल्यास किंवा आमचा टोल फ्री क्रमांक आहे त्यावरती संपर्क केल्यास आम्ही निश्चितपणे यापुढे ही कारवाई. पेण शहरात सर्व सोयीनिशी सुसज्ज अशा गॅलेक्सी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे शानदार उद्घाटन बुधवारी सायंकाळी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाले. उपचारासाठी आपल्याला मुंबईत मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये जायला लागत होतं, परंतु आता पेणमध्ये नव्या जागेत झालेल्या गॅलेक्सी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे अत्याधुनिक उपकरणाने सुसज्ज असे हॉस्पिटल असल्याने उपचारासाठी मुंबईत जाण्याची गरज न भासता मुंबईतील रुग्ण उपचारासाठी गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये येतील अशी सुसज्ज व्यवस्था इथे आहे. तर या हॉस्पिटलचे नाव शासनाच्या आरोग्यविषयी योजनांच्या यादीत येण्यासाठी ही पुढील काळात पाहिले जाईल असे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी केले आहे. भारतीय जनता पार्टीचे आणि त्यांच्यासाठी सुद्धा ऑपरेशन थिएटर, जनरल दुर्बीण आणि मायक्रोस्कोपी. अपघातांचं प्रमाण खूप असतं आणि विशेष बघितलं तर सरकारी हॉस्पिटल्समध्ये पेशंटची खूप त्या ठिकाणी गैरसोय होते आणि मग अशी गैरसोय झाल्यानंतर आम्हा राजकारणी मंडळींना प्रश्न पडतो की नक्की या लोकांना सुविधा कशा उपलब्ध करायच्या. परंतु मला या ठिकाणी सांगावा अभिमान वाटतो की आज गॅलेक्सी हॉस्पिटलच्या माध्यमातून खूप पेशंट्सना या ठिकाणी न्याय मिळाला आहे आणि खूप पेशंट्सना त्या ठिकाणी आधार निर्माण झाला आहे. आम्ही सांगितल्यानंतर येथील डॉक्टर्स आहेत, येथील स्टाफ्स आहे, कधी न कामात दिरंगाई करता त्या ठिकाणी पेशंट्सना यथोचित त्या ठिकाणी सेवा उपलब्ध करण्याचं काम देतात. असंच त्यांचं काम अविरत राहू द्या आणि या पेण शहरासाठी लाभलेलं एक वैभव आहे हॉस्पिटल रूपी, हे वैभव असंच काम करत राहू द्या. त्यांना येत्या काळासाठी शुभेच्छा देतो. आणि की पेणच्या बाबतीमध्ये त्या कालावधीमधले राजकारणी असतील, अलीकडच्या कालावधीमधले असतील, कोणाच्या मनामध्ये काही वेगळी भावना काली नव्हती आणि आजही असल्याचं काही कारण आहे. अशा वेळेला या सगळ्या परिसरामध्ये या सगळ्या वैद्यकीय सुविधा उद्याच्या कालावधीमध्ये अधिक मोठ्या प्रमाणावरती ह्या अपेक्षित आहेत. की परवाच रेल्वेची बैठक घेतली, दूरपल्ल्याच्या गाड्या या ठिकाणी थांबवाव्यात, रेल्वे स्थानक आधुनिकीकरणासाठी याच वर्षी मला रेल्वे मंत्र्यांनी शब्द दिला या बजेटमध्ये पेणचा आधुनिक रेल्वे शासनाचा आधुनिकीकरणाच्या कामामध्ये 100% समावेश असेल. याच्यात माझ्या मनामध्ये शंका नाही. काय कारण दूरपल्ल्याच्या गाड्या थांबतील, मेमो येतील, ही व्यवस्था एवढ्यासाठीच होईल, प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी होईल. पण एक जमाना असा होता की इथून आम्ही मुंबईला जात होतो. पुढचा जमाना एकूण असा येईल की मुंबईवरून माणसं इकडे येतील, ती रोजगाराच्या शोधामध्ये येतील आणि वैद्यकीय उपचारासाठी सुद्धा गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये येतील. अशा व्यवस्थेवरती भर ठेवण्याची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणात आहे. कारण कालानुरूपच्या व्यवस्थेमध्ये आपण जोपर्यंत बदल करत नाही, आम्ही तितके निष्ठांत आहोत असं जोपर्यंत दाखवत नाही. एकेकाळी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये मुंबई पुण्याची मक्तेदारी होती, ती स्वाभाविकपणाने ती मोठी शहर आहेत, त्यांना खूप वर्षाचा त्या ठिकाणी कालखंड त्या ठिकाणी मिळाला. स्वाभाविकपणाने त्या शहरामध्ये आवश्यक असणाऱ्या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी मिळाल्या. पण ग्रामीण भागामध्ये सुद्धा तेवढ्या सुविधा दर्जेदार पद्धतीने करण्याचा आत्मविश्वास हा प्रत्येकाने त्या ठिकाणी दाखवण्याची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार करणारे सर्व डॉक्टर ब्रिजकंडीमध्ये एखादा उपचारासाठी गेला, लिलावतेमध्ये गेला, अलीकडच्या कालावधीमध्ये प्रार्थना समाजच्या परिसरामध्ये अंबानी हॉस्पिटल जे झालेलं आहे त्या ठिकाणी गेला, तिथे ज्या सुविधा मिळू शकतात, तिथे जे झटपट उपचार होतात, तिथे गेल्यानंतर बरं वाटतं, आजार बरा होऊ शकतो, ही रुग्णांच्या मनामध्ये हा जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास पुढच्या 5-6 महिन्यामध्ये गॅलेक्सी हॉस्पिटलचे सगळे डॉक्टर 100% मिळवतील अशा शुभेच्छा या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी.
जिल्हा नियोजन समिती सभागृहात 100 दिवस कृती आराखड्यासंदर्भात श्रीमती व्यास यांनी आज आढावा बैठक घेतली. बैठकीला जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपस्थित होते. आढावा घेतल्यानंतर पालक सचिव श्रीमती व्यास यांनी टीमचे कौतुक केले व त्यांचे अभिनंदन देखील केले. मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या या कृती आराखड्याचा गुड गव्हर्नन्ससाठी प्राधान्याने अंमलबजावणी करावी. सर्वसामान्य जनतेची जीवन सुसह्य करण्यासाठी आपण शासकीय नोकर आहोत. सकारात्मक विचार करून येणाऱ्या जनतेची कामे झाली पाहिजेत असे निर्देश देखील त्यांनी दिले. या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.